पनवेल तालुक्यातील नितळस गावात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला असून त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 2 महिन्यांपूर्वी शिवाजी काटे यांच्या गोट्यात बिबट्याने एक कुत्रा ठार झाल्याची घटना घडली होती। त्याची माहिती ग्रामपंचायतीने वनविभागाला फोनवरून दिली होती। मात्र वनविभाग तात्काळ घटनास्थळी येतं, मात्र कारवाई झाली नाहीये। यानंतर पुन्हा 6 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीने पुन्हा वनविभागाला कळवलं की प्रकाश गायकर यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा स्पष्ट दिसणारा व्हिडिओ कैद झालाय। तरी सुद्धा वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। आज दिनांक 12 नोव्हेंबर कुणाल काटे यांना गावात पुन्हा एक बिबट्या वावर करताना दिसला। त्यांनी त्याचे फोटो काढले आणि लगेच ग्रामपंचायतीला माहिती दिली। त्यानंतर समाधान सांगरे या व्यक्तीला देखील 2 बिबटे बैठक हॉल जवळच्या जंगलात वावर करताना दिसल्याचे समजले। ही घटना वारंवार घडल्याने ग्रामस्थ अधिक घाबरले। ग्रामस्थांनी वनविभागाला तात्काळ घटनास्थळी भेट देऊन बिबट्यांना पकडण्याची मागणी केली आहे, पण वनविभागाने अद्यापही कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की बिबट्या गावाच्या हद्दीत वारंवार दिसत आहे, त्यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झालाय। वनविभागाने तातडीने जाळे लावून या 2 बिबट्यांना पकडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।